श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते. पवित्र महिना मार्गशीर्ष 13 डिसेंबरपासून सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी चंपा षष्ठी म्हणून ओळखली जाते. भगवान शिव, माता पार्वती, भगवान कार्तिकेय आणि खंडोबा यांना समर्पित हा एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी खंडोबांची भगवान शंकराचे रूप म्हणून पूजा केली जाते. हा या उत्सवाचा एक महत्त्वाचा भाग आहे. चंपाषष्ठी 18 डिसेंबर 2023 रोजी साजरी करण्यात येणार आहे. म्हणजे सोमवारी चंपाषष्ठी आहे आणि महाराष्ट्रात चंपाषष्ठी मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरी केली जाते. या उत्सवाच्या कथेनुसार मल्ल आणि मणी या 2 राक्षस भावांनी जीवन असह्य केले होते. त्यांच्या अत्याचाराचा अंत करण्यासाठी भगवान शंकर खंडोबाच्या रूपात अवतरले. चंपाषष्ठीच्या दिवशी पूजा केल्याने सर्व दुःख आणि दोष दूर होतात अशी मान्यता आहे. यंदा चंपाषष्ठीचा मुहूर्त 17 डिसेंबर 2023 रोजी संध्याकाळी 5:33 सुरू होईल आणि 18 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 3:13 समाप्त होईल. या दिवसाची विशेष शुभ वेळ सकाळी 7:07 पासून ते सकाळी 8:25 पर्यंत आहे. त्याचबरोबर सकाळी 9:42 पासून सकाळी 11 वाजेपर्यंत आहे. शतभिषा नक्षत्र आणि वैद्युती योग यांच्या संयोगाने चंपाषष्ठीच्या दिवशी भगवान खंडोबाने राक्षसांचा नाश करून देव आणि लोकांचे रक्षण केले. तेव्हापासून या दिवशी भगवान शंकराचे रूप असलेल्या खंडोबांची पूजा केली जाते. भगवान शंकराचे हे खंडोबा रूप शेतकरी, मेंढपाल आणि शिकारी यांचे स्वामी मानले जाते. या दिवशी कार्तिकेय आणि खंडोबांची पूजा केल्याने सर्व दुःख आणि दोष दूर होतात असे म्हटले जाते. आणि म्हणूनच उद्या सकाळी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे, ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जेवढे पण नकारात्मकता आहे, जेवढे पण दोष आहेत, जेवढे पण अडचणी आहेत, जेवढे पण समस्या आहेत, त्या सगळ्या दूर तर होणारच आहे. त्याचबरोबर आपल्या मनातली जी पण कठीणातली कठीण इच्छा आहे तीसुद्धा पूर्ण होणार आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. आपल्या आयुष्यामध्ये आपण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, पण बऱ्याचदा आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ नाही मिळत. तर ते असं होतं कारण काय, असं बऱ्याचदा आपल्या घरावर आपल्यावर दोष असतात. म्हणजे घरामध्ये जर वास्तू दोष असेल, पितृ दोष असेल, बऱ्याचदा आपल्यावर नजर दोष असेल किंवा ज्ञात अज्ञात शत्रूंमुळे सुद्धा आपल्याला दोष होतात. म्हणजे ज्ञात अज्ञात शत्रू म्हणजे बऱ्याचदा आपल्या तोंडावर तर आपल्याला लोक गोड बोलतात, पण तीच लोक आपल्या वाईट पाठीमागे आपलं चिंतत असतात. तर अशामुळे सुद्धा आपल्याला दोष लागतात. बऱ्याच लोकांना आपली होणारी प्रगती आहे, आपली जी होणारी भरभराट आहे, त्यांना ती पचत नाही, त्यांना त्याच्याबद्दल जळण होते आणि त्या जळावृत्तीमुळे सुद्धा आपल्यावर काही नकारात्मक परिणाम होत असतात. बऱ्याचदा आपल्याला नजर लागलेली असते की आपल्या मुलांना नजर लागलेली असते, त्याच्यामुळे सुद्धा जे आहे आपल्या मुलांची सुद्धा प्रगती होत नाही. वारंवार घरामध्ये आजार पण येतं, घरामध्ये कलह होतात, घरामध्ये भांडणं होतात. पैसा तर येतोय पण तो घरामध्ये टिकत नाही. तर आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी येते ती स्थिर राहिली पाहिजे. आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नाही राहिले पाहिजेत, कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नाही राहिली पाहिजे. ह्याच्याचमुळे जे आहे आपल्याला जी आहे अशा विशेष तिथीला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही विशेष गोष्टी टाकायच्या असतात, ज्याच्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धी झाली पाहिजे. आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष हे राहिले नाही पाहिजेत. तर चला जाणून घेऊया ती कोणती वस्तू आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची. तर आपल्याला जे थोडंसं खोबरं घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद घ्यायची आणि ती आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायची आहे. अगदी थोडंसं घेतलं खोबरं, एका तुकडा जरी घेतला तरीही चालणार आहे, चिमूटभर हळद घेतली तरीही चालणार आहे. आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला 11 वेळा येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार असं आपल्याला 11 वेळा बोलायचं आहे आणि ते आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आणि त्याने आपल्याला
आंघोळ करायची आणि जेव्हा आपण आंघोळ करत असतील तेव्हा आपल्याला देवाचं नामस्मरण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्या मनातली जी पण इच्छा आहे ती आपल्याला बोलायची आहे. आणि नेहमी आंघोळ करताना सगळ्यात पहिला एक मग जो आहे आपल्या उजव्या खांद्यावर टाका, मग एक मग आपल्या डाव्या खांद्यावर टाका आणि मग डोक्यावर आपल्याला पाणी टाकायचं आहे. हा रीती आपल्याला आंघोळ करायची आहे. कारण गरुड पुराणामध्ये पण असा उल्लेख आहे की जेव्हा आपण आंघोळ करत असतो त्यावेळेस आपल्या अवतीभोवती आपले पित्र असतात आणि जर अशा विशेष तिथीला जर आपण काही असे विशेष उपाय केले आणि त्याने आपण स्नान केली तर आपले पित्रसुद्धा तृप्त होत असतात. मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान करायला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. म्हणूनच आपल्याला त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल असेल, गोमूत्र असेल तर ते सुद्धा आवर्जून टाका. कारण असं केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं सुद्धा पुण्य हे प्राप्त होतं आणि आपल्या मनाबरोबर आपल्या तनाची सुद्धा शुद्धी ही होत असते. आणि जर अशा विशेष तिथीला काही विशेष आपण उपाय केले तर आपल्या आयुष्यामध्ये असणारे ज्या पण संकट आहेत, अडचणी आहेत, जे पण दोष आहेत ते दूर होण्यामध्ये खूपच मदत मिळते. आणि जर आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसेल, कोणत्याही प्रकारचे दोष नसतील तर आपली प्रगती ही होणारच आहे. आपल्या मार्गामध्ये ज्या पण अडचणी आहेत, जे पण समस्या आहेत, जे पण दोष आहेत ते सगळे दूर होणार आहेत. म्हणूनच प्रत्येकाने छोटासा उपाय पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या आयुष्याचं सोनंच होणार आहे. म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.